प्रत्येकाच्या अडीअडचणीला उभा राहणारा माणूस म्हणजे फक्त तानाजी पाटील. जिल्ह्यात पण आता भाजप सत्ता यायलाच पाहिजे आणि भाजप सत्ताच येणार. दादा काय सांगाल या निवडणुकीत कोण बाजी मारेल? दादांचंच त्यांचं काम बोलते शेवटी 9 तारखेचा निकाल हा दादांच्या बाजूनच असेल. गावातल्या लोकांची विकास कामं करणारे असावे, सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन जाणारे असावे, तसे तानाजी पाटील आहेत. काम करायची पद्धत कशी आहे त्यांची? एक नंबर. काही लोक म्हणतात भाजपने महागाई वाढवली म्हणतात. महागाई वाढलेलीच नाही, पगार पण वाढलेत ना लोकांचे, का ते वाढलेले सांगायचं नाही. वातावरण हे फक्त तानाजी पाटलाच आहे. तानाजी पाटील फिक्स आहे 100, फक्त लीड मोजायची, विरोधकांनी फक्त लीड मोजायची. 9 तारखेला निकाल हे भाजप 100% येणार. या निवडणुकीमध्ये 100% म्हणजे 101% सांगतोय की तानाजी पाटीलच बाजी मारणार. कारण तानाजी पाटील साहेबांचं काम फक्त कामच बोलते, बाकीचं काय प्रचार करायची पण गरज नाही. जिल्हा परिषद सदस्य हा तानाजी पाटलासारखा असावा. सत्ता नसताना देखील गावाला 25 कोटी आज निधी आणलेला आहे भाजप सरकारचा. कोण बाजी मारली इकडं? तिकडे तानाजी पाटीलच बाजी मारणार. मुळशीचे शाळेचं काम केलं 7 कोटीचं, बिरदेव मंदिराचं 4 कोटीचं, आता सध्या काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दादा विरोधकाला पहिला काम दादांचं फास्ट आहे सगळ्यात. 9 तारखेला तानाजी पाटील फिक्स आहेत. लोकांना कळून चुकलेलं आहे की भाजपचं खरोखर काम आहे. लोक तानाजी पाटलांना मतदान करतील काय? तानाजी पाटलाला 100%. कोण बाजी मारला असं वाटते काका तुम्हाला? तानाजी पाटील आता जिल्हा परिषद माध्यमातून जर संधी दिली तर अजून सगळ्या ह्या 5 गावांचं पण नंदन होणार 100%. येत्या 9 तारखेला निकाल हा ताना पाटलांचाच असणार आहे. सर, अनेक वर्षांनी बघायला गेले तर निवडणुका होत आहेत. काय वातावरण आहे सध्या? कोण बाजी मारला असं वाटते तुम्हाला? मला भाजपचे लोक कमाला मतदान करतील काय? करणार. कसं काय? त्यांची जी कामाची पद्धत आहे, काम करण्याची पद्धत आहे ती चांगल्या पद्धतीने आहे. बरोबर. म्हणजे एखादा शब्द दिला ते पाळतात आणि पूर्णपणे त्याची हे करतात. त्यामुळे आम्हाला समाधान आहे, आमच्या काम होत असतात. त्यामुळे आम्ही स्वतः सुद्धा कमळाला मतदान करतो. कोण आहे इकडे भाजपचे उमेदवार? कोण आहे तो? तानाजी पाटील. बरं, त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम तर 1 नंबरच आहे. लोक मतदान करतील का त्यांना? करणार. कसं काय? त्यांचं लोकप्रिय मत चांगलं आहे, म्हणजे कोणाचं हे नाही आहे. काम करणे त्यांची पण चांगली आहे, 1 नंबर चांगलं आहे. आणि ते आम्हाला सगळ्याला म्हणजे घेऊनच बाहेर पडतात. ते म्हणजे कुठे असू दे, मळ्यात असू दे, कुठे असू दे, सगळ्या लोकांना अडचणी विचारू, एखादी अडचणी स्वतः जाऊन ते वर काम होऊन झाले की नाही बघता. या निवडणुकीत काय होईल? पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? आता व्यक्ती आणि पक्ष दोन्ही सारखीच आहेत, चांगलीच आहेत. ते म्हणजे पक्ष पण वाईट नाही आणि व्यक्ती पण वाईट नाही, हे दोन्ही बी मिळालेलं आहे. त्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल? भाजप सत्य वेगळे, 9 तारखेचा निकाल काय असेल? भाजप. अनेक वर्षांनी या जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका होत आहेत. विकास झालाय काय भागाचा? काही नाही गेल्या 5 वर्षात. अमोल महाडिक ज्या वेळा मागच्या वेळा आमदार झाले त्यावेळेला हे रस्ते अंतर्गत करून दिले. तिकडून खनीपासून आणि आतले रस्ते, हा एक रस्ता आणि पलीकडला एक रस्ता. त्याच्यानंतर काय विकास काम इकडे आलेलं नाही. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल? केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, जिल्हा परिषदमध्ये भाजप. लोक मतदान करतील का भाजपला यावेळी? पर्याय नाही. विकास कामं पाहिजे असतील केंद्राच्या फंडातून आणि राज्याच्या फंडातून भाजपला द्यावं लागेल. काही लोक म्हणतात की भाजपनं महागाई वाढवली असं म्हणतात. भाजपनं महागाई वाढवली असं म्हणतात. महागाई कुठला पक्ष वाढवत नाही. वस्तू विनिमयावरती ठरते. रुपयाचे अवमूल्यन हे कधी ठरतं? बाजार मूल्यावर ठरते. आपल्या हातात ते नाही आहे. काय सांगाल? निवडणूक होते, काय वातावरण आहे? कोण बाजी मारला असं वाटतं? तानाजी पाटील. का? तानाजी पाटीलच. कसं काय? गाव त्यांचं काम चांगलं आहे. बरं. काम 1 नंबर आहे सगळं. लोक मतदान करतील का त्यांना? मतदान करणार. पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल? व्यक्ती बघून बी पक्ष बघून बी. बरं. काय असेल 9 तारखेचा निकाल? भाजप येणार. काय सांगाल? काय वातावरण आहे इकडं? भाजप. बरं. भाजपला का मतदान करायचं लोकांनी? विकास कामं भाजपकडून होत्यात. केंद्रात पण भाजप सत्ता आहे, राज्यात पण भाजप सत्ता आहे. आपल्या जिल्ह्यात पण आता भाजप सत्ता यायलाच पाहिजे आणि भाजप सत्ताच येणार. मुळशी मतदारसंघात काय वातावरण आहे? आमचे गावचे लाडके सरपंच तानाजी कृष्णात पाटील दादा हे जिल्हा परिषदेसाठी आपले उभारलेले आहेत आणि तेच यावर्षी जिल्हा परिषदला निवडून येणार. लोक मतदान करतील का त्यांना? करणार. कसं काय? त्यांचं कामच विकास काम एवढं भारी आहे की नाही, ते सगळ्यांना सोबत घेऊनच काम करतात. काम करायची पद्धत कशी आहे त्यांची? 1 नंबर. दादा काय सांगाल? या निवडणुकीत कोण बाजी मारेल? दादांचंच. त्यांचं काम बोलते शेवटी. त्यांचं काम आणि व्यक्ती त्यात का विशेष नाही. बरं. त्यामुळं 9 तारखेचा निकाल हा दादांच्या बाजूनच असेल. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान करतील? पक्ष पण आणि व्यक्ती पण. कारण दादांचं व्यक्तिमत्वच असं आहे की सर्वसामान्य माणसांचे विचारपूस व फॉलो कामाचा. त्यामुळं मतदान हे दादासनीच मिळणार. लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? काम शेवटी काम, गावचा विकास तो आहे. त्यामुळं लोक मतदान करणारच. 9 तारखेचा निकाल काय असेल? तानाजी पाटील. काका काय सांगाल की जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा?
गावातल्या लोकांची विकास कामं करणारे असावे, सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन जाणारे असावेत. तसे तानाजी पाटील आहेत, त्यामुळे तेच निवडून येणार हे 100% खात्री आहे आम्हाला. लोक मतदान करतील का त्यांना? लोक मतदान करणार. कसं काय? 10 वर्ष गावचा विकास केलेला आहे मुडसिंगीचा, कडमुडसिंगीचा विकास केलेला आहे, त्यामुळे कामाची पद्धत माहिती आहे, त्यामुळे त्यांना निवडून देणार. काय चोरस असणार आहे या निवडणुकीत? चोरस असणार की विरोधक असणार, चोरस असणार, थोडी बहुत असणार, एवढं काही नाही जास्त. पण काही लोक म्हणतात भाजपनं महागाई वाढवली म्हणतात. महागाई वाढलेलीच नाही, पगार पण वाढलेत ना लोकांचे, का ते वाढलेले सांगायचं नाही. पगार पण वाढले, महागाई पण वाढणार. या निवडणुकीत पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? पक्ष आणि व्यक्ती दोन्ही एकच आहेत आता इकडे, कारण भाजपच पाहिजे आहे, त्यामुळे तानाजी पाटील भाजपकडंच आहेत, त्यामुळे प्रश्नच येत नाही. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेला निकाल हे भाजप 100% येणार. दादा काय वातावरण आहे इकडे? कोण बाजी मारला असं वाटते? बाजी आता वातावरण तुम्हाला सांगायची गरज नाही, म्हणजे तुम्ही फिरताय जाता, तुम्ही आता रिपोर्टर राहायचा गावात, तुम्हाला गेल्यानंतर कळलंच की वातावरण काय. वातावरण हे फक्त तानाजी पाटलाच आहे. तानाजी पाटील हे माणूस असा आहे की कोल्हापूरच्या बाहेर नावाजलेला माणूस आहे. बरेच असे सरपंच होऊन गेलेत की बाहेरच्या गावात सरपंच म्हणजे कोण माहित नाही. तानाजी पाटील एवढं म्हणजे नावाजलेलं आहे, प्रत्येक बारक्या बारक्या पोरांना माहित आहे तानाजी पाटील. गडमुडशिंगीचा त्यांनी म्हणजे एवढा विकास केलाय की तुम्ही बघू शकता. गडमुडशिंगी एंट्री केल्यानंतर तुम्हाला कळलं की गडमुडशिंगी काय करून ठेवलं तानाजी पाटील. जरी आता सत्ता नसली तरी सरपंच म्हणून हे ओळखतात हे आपलं तानाजी पाटील आहेत. त्यामुळं इथं विषय नाही, तानाजी पाटील फिक्स आहे 100. फक्त लीड मोजायची, विरोधकांनी फक्त लीड मोजायची. 1 साईड आहे तानाजी पाटील. सांगताना मला एवढे होते, पण त्याच्या अपेक्षापेक्षा बाहेर त्यांची लीड असणार आहे. त्यामुळे तानाजी पाटील हे 1 नंबर. काम करायची पद्धत कशी आहे पाटला? तानाजी पाटलाची काम करायची पद्धत मी सगळ्या, जरी विरोधक जरी असला तरी त्यांना आपलं म्हणून किंवा आपलं एक काय म्हणतात एक संघटनेत घेऊन आपल्या त्यांना काम करतात. असं नाही की ते त्यांचा पक्षाचा आहे की माझ्यापाशी आलेत की मी त्यांचं काम करणार नाही, असं त्यांचा स्वभाव नाही कधी. त्यांचं म्हणजे विषयच वेगळा आहे. तानाजी पाटील बारक्या बारक्या पोरांना घेऊन सांभाळून त्यांनी हे केलेलं आहे. एकदम नातं त्यांचं असं आहे की नाही, घरातले असतात. कुठल्या जरी घरात गेलं तानाजी पाटील तर एक आपुलकीचं नातं आहे. कोण पण असं आलं की वयस्कर लोकांना म्हणा किंवा आपले लहान पोरांना म्हणा, त्यांना एक म्हणजे मेळात घेऊन केलेली कामं आहेत. काय सांगाल कोण बाजी मारली या निवडणुकीत? या निवडणुकीमध्ये 100% म्हणजे 101% सांगतोय की तानाजी पाटीलच बाजी मारणार, कारण की त्यांची काम करण्याची पद्धत अशी आहे. मागील 2019च्या महापुरामध्ये ओयोडे गावावरती भरपूर मोठं संकट आलं होतं. त्यामध्ये त्यांना सत्ता नसतानाही त्यांनी तिथं जाऊन त्यांना सहकार्य केलं. त्यांच्या म्हणजे हाल वगैरे त्यांनी समजून घेतलं आणि त्यांना सपोर्ट केला. ज्यावेळेस त्यांचं म्हणजे जे आपले काय म्हणतात ते आपले जे सत्तेवर होते ते तिथे आलेच नाहीत, परंतु ह्यांनी तिथं जाऊन त्यांना काय लागेल ते अन्नाची किंवा गाड्यांची ती व्यवस्था करून त्यांना त्याचं ह्याच्यातून बाहेर काढलं. परत त्यांना जर बोलायचं म्हटलं आता की आपलं जे काम आहे ते त्यांनी व्यवस्थित पार पाडतात. लोक त्यांना मतदान करतील का यावेळी? 100%, कारण की लोकांचा पूर्ण प्रतिसाद आहे त्यांच्यावर. 100% मतदान करणार. काय असेल पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल यावेळी? 100% व्यक्ती बघून आणि पक्ष बघून, हा दोन्ही मुद्दा त्यांनी तिथं मांडलेला आहे. काय वातावरण आहे इकडे काका? हा, इकडे वातावरण मी काय? करंबे. इकडं वातावरण कमळ 1 नंबरला आहे, सगळी व्यवस्था आहे. लोक काय? कमळाला मतदान करतील काय? आ कमळाला मतदान करतील का लोक? कमळाला 100% मतदान करणार. काय सांगाल एकंदरीत दादा? खूप वर्षांनी होती निवडणूक, काय नेमकं वातावरण आहे? कोण बाजी मारला? नाही, वातावरण 1 साईडच होणार आहे सगळं या टायमाला. कारण तानाजी पाटील साहेबांचं काम फक्त कामच बोलते, बाकीचा काही प्रचार करायची पण गरज नाही. फक्त 1 वे साईड होणार आहे. 100% तानाजी पाटील साहेबांना गुलाल लागणार आहे. या हिशोबाने तुम्ही पुढची बातमी पास पण करून टाका. लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? आता मुडशिंगीमध्ये तुम्ही गेला, कोणताही कामाचा विषय असू दे, तानाजी पाटील साहेबांच्या शिवाय तो विषय झालेलाच नाही. आता शाळेचा असू दे, परत मंदिराचं काम असू दे, तानाजी पाटील साहेबांनी वर जाऊन निधी सगळाच तानाजी पाटील साहेबांनीच आणलेला आहे. त्यामुळं 1 साईडच आहे, 100% 1 साईडच आहे, त्याला काही विषय नाही. पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल? 50% होणार. पक्ष 50%, तानाजी पाटील साहेब 50%. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेला 100% गुलाल तानाजी पाटील साहेबांना लागणार आहे आणि 100% लागणार आहे. काका काय सांगाल? एक तर खूप वर्षांनी निवडणूक होती, तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य हा तानाजी पाटलासारखा असावा. गेली 15 वर्ष जे काम करतात ते सत्ता नसताना देखील गावाला 25 कोटी आज निधी आणलेला आहे भाजप सरकारचा. शाळेसाठी 7 कोटी, ब्रदेव मंदिरसाठी 4 कोटी, तलावासाठी 4 कोटी, रस्त्यांसाठी जवळजवळ 10 कोटीचा निधी आहे आज अमल साहेबांचा मुडशिंगीत. जास्तीत जास्त निधी आणायचं काम हे केंद्राचं राज्यातनं कोल्हापूर जिल्ह्यात हे आणून खर्च करायचं काम हे भाजप सरकारचं आहे. त्यामुळं भाजप सरकारच येणार. भाजप सरकारनं शेतकऱ्यासाठी लाईट फ्री केलेली आहे,
महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबविलेली आहे. रेशनचं धान्य फ्रीमध्ये आहे. एवढं जर कार्य जर भाजपचं असेल तर मग जाणार कुठं? ही सगळी भाजपलाच मिळणार, हे ठामपणे मी सांगतो आणि 101% सांगतो. कोण बाजी मारली इकडं? इकडे तानाजी पाटीलच बाजी मारणार. लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? त्यांना त्यांचं कार्यच तसं आहे. त्यांचं आजपर्यंत जे कार्य आहे ते तसं आहे. कुणाही विरोधक समजत नाहीत. विरोधकांनी सुद्धा घेऊन त्यांनी कामं केलेली आहेत. आज मुळशिंगीत थेट पाईपलाईन आणली. मुळशिंगीचे शाळेचं काम केलं 7 कोटीचं. बिरदेव मंदिराचं 4 कोटीचं आता सध्या काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. शाळेचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सहकार्य लोक त्यांनाच करणार, तानाजी पाटलांना. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल हा तानाजी पाटलांचा आज गुलाल लावल्याचं मान आहे आम्ही. दादा, काय वातावरण आहे इकडं? इकडे कुठला पक्ष बाजी मारला असं वाटते? भाजप पक्ष बाजी मारेल. तानाजी पाटील बाजी मारतील 101%. लोक मतदान करतील का त्यांना? 100%. कसं काय? 101% कामच आहे साहेबांचं तसं. पक्ष बघून नाही, कामाचं दादांचं काम फास्ट आहे. दादा विरोधकाला पहिला काम दादांचं फास्ट आहे सगळ्यात. त्यामुळे बाजी 100% होणार दादांची. काम करायची पद्धत कशी आहे त्याची? दादांची एकदम फास्ट. काय सांगाल आगामी काळात काय वातावरण असेल? 9 तारखेचा निकाल काय असेल? 9 तारखेला तानाजी पाटील फिक्स आहेत. 101% फिक्स आहेत दादा. दादांचा गुलाल एकदम फिक्स आहे. काय सांगाल, एक तर खूप वर्ष निवडणूक होते, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा काय सांगाल? हे जे आता इलेक्शनचे आता वातावरण जी निर्मिती आहे हेच आता इतकं प्रभावशाली झालेलं आहे की लोकांना कळून चुकलेलं आहे की काँग्रेसच्या काळामध्ये झालेले कामं आणि भाजपच्या काळामध्ये झालेली कामं जमीन आसमानचा फरक आहे. आणि आता तानाजी पाटलांना गुलाल लागणे हे 100% निश्चित आहे. पाटलांना मतदान करतील का लोक? 100% हे 99% मतदान पडणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या किंवा शेतकरी सन्मान निधीचा असू दे, किसान सन्मान निधीचा असू दे, हे सगळे पैशाचे जे थेट आहे ह्याच्यामध्ये कुठंही 1 रुपयाही बाजूला गेला नाही आहे. आणि त्याच्यामुळं लोकांना कळून चुकलेलं आहे की भाजपचं खरोखर काम आहे आणि याचा फायदा तानाजी पाटील व भाजपना सर्वांना होणार. सर, काही लोक म्हणतात की भाजपनं महागाई वाढवली असं म्हणतात. नाही, असं काही नाही झालेलं आहे. ज्या त्या पद्धतीनं दर वाढत असतात जमिनीचे, सोन्याचे, हे काय आपल्या हातातल्या गोष्टी नाही आहेत. हे जागतिक लेवलवरती असतं हे सगळं. आणि हे सध्या आता युद्धाचं परिणाम हा सगळा तो सोन्या आणि चांद्यावरती झाल्यामुळं महागाई साहजिकच वाढू शकते. हे काय आपल्या हातात नसते ते. पण जे काय आहे ते शेतकऱ्यांचा विचार करूनच भाजप सरकार काम करत आहे. त्याच्यामुळं 100% भाजपला मतदान होणार. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल हा पूर्णपणे जिल्ह्यातला पूर्णपणे भाजप महायुतीच्या वतीनं सर्वांना निवडून देण्याचं लोकांचा मानस आहे. आणि त्याच्यामुळं 100% भाजपचं मतदान हे वाढणार आहे याच्यामध्ये. सर, काय सांगाल, कोल्हापूर जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणारी जवळजवळ निश्चित झालेला आहे. सर्व भारतीय जनता पक्षाचे परत तुम्हाला सांगतो पवार अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे सर्व सदस्य निवडून येणार आणि कोल्हापूरमध्ये एक भगव वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि हे भारतीय जनता पक्षाचं जे सरकारवरचं जे देणदेणीचं आहे ते सर्वसामान्य लोकांच्या तळागाळातल्या लोकांच्या कार्यासाठी झटते. सर्व लोकांनी जी खानाखून पटलेली आहे आणि लोकांनी निश्चय केलेला आहे की यातनं पुढं आपण कमळ या मताला निवडून द्यायचं आणि आपला विकास करून घ्यायचा. त्यातच लोकांचा विकास लपलेला आहे कमळाच्या चिन्हामध्ये. आणि त्यामुळे लोकांनी आता निवडणूक महिला वर्गाने सर्वांनी हातात घेतलेले आणि गॅरंटी पटलेलं आहे की जे काही लाभार्थ्यांनी जे कुठल्याही प्रकारचं जे निधी मिळतोय किंवा लाभ मिळतोय ते प्रत्येक त्यांच्या थेट खात्यात येतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नसल्यामुळे लोकांचा विश्वास 100% भारतीय जनता पार्टीवर आहे. आणि सर्व उमेदवार चांगल्या पद्धतीने येणार आणि आमचे तानाजी पाटील एक बहुमताने प्रचंड बहुमताने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक निवडून येणारी तुम्हाला खात्री देतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांतून त्यांना प्रतिसाद मिळतोय, काय कारण आहे असं? ते सर्वसामान्यांच्या प्रश्नाची त्यांनी 100% जाण आहे. कामं कशी करायची सर्व समाजाच्या समावेशक ते असल्यामुळे सर्वसामान्यांच्या गळ्यातला तिथं ताईत बांधलेले आहेत. आणि काम करण्याची गॅरंटी आहे. आणि त्यांच्या गेल्या त्यांचा प्रेमळ स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धत, प्रश्न जाणून घेण्याची पद्धत आणि त्यांची बुद्धिमत्ता जी आहे ती काम करण्याची अतिशय चांगली आहे. आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेला ते हव्याविषयी वाटणारे नेते आहेत. आणि आता मगाशी एक म्हणल्या नंतर ती एक आमदारशी सुद्धा भूमिका बजावण्याला मागं पडणार. आणि आज ना उद्या तुम्ही बघशीला भविष्यात ते आमदार झालेले दिसतील. एवढी पॉवर त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ही जिल्हा परिषद आता त्यांनी जाता जाता जिंकलेली आहे हे मी तुम्हाला आता इथं खात्री सांगतो. काका, काय सांगाल, याआधी प्रशासक होतं, प्रशासकांच्या काळात काय विकास कामं झाले? विकास कामं काही झालेली नाही. आता पण मागच्या जिल्हा परिषदचे सदस्य आहेत ते इलेक्शनच्या वेळा आलेले फक्त प्रचारला. ते अजून तोंड दाखवलेलं नाही 5 वर्षात एकदा पण. म्हणजे तानाजी पाटील साहेब असं आहेत की काम करणारी व्यक्ती आहे. जर ते सत्य नसले ते आमच्या इथे 2-3 येणाऱ्या असतात त्यांच्या 1 महिन्यात, 2 महिन्यातनं, 3 महिन्यातनं.
हे काय चाललंय कसं चाललंय काय हे कामाची पद्धत त्यांच्यामध्ये चांगली आहे. लोक तानाजी पाटलांना मतदान करतील काय? तानाजी पाटलांना 100% कसं काय? त्यांचं काम बोलते नाही, त्यांचं काम आहे सगळे आणि त्याचं वागणं पण सगळं माणसात मिळून मिसळून आहे. काय वाटते, पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान दोन्ही होईल? दोन्ही भाजप हा पाहिजेच आणि तानाजी पाटील आम्हाला ते पहिलाच पाहिजे गावात. पण काही लोक म्हणतात की भाजपने महागाई वाढवली म्हणतात. नाही महागाईचा काय प्रश्नच नाही, सगळंच वाढत गेलं नाही. पगार वाढले, तुमचे रोजगार वाढले, सगळं वाढत गेल्यामुळे ती महागाई पण वाढणारच की. आपण विचार करायचा नाही मागचे 5 वर्ष आहेत त्याच्यात नंतर आता किती पगार फरक आहे. आता मी पहिला सुरुवातीला काम करतो मला 10 रुपये पगार होता, मग आता मला 1000-1500 रुपये मिळतात. मग त्यात तेवढा फरक आहे ना. 9 तारखेचा निकाल काय असेल? तानाजी पाटील 100%. दादा काय सांगाल, एकतर खूप वर्षांनी होते निवडणूक, आधी प्रशासक देखील होतं. होय. काय नेमकं सध्या वातावरण आहे या मुळशी मतदारसंघात? सध्याचं वातावरण तरी भाजप आणि तानाजी पाटील साहेबांच्या वतीनेच आहे. त्यांच्या बाजूनच हे आहे सगळ्या लोकांचं कल. लोकांनी पाटलांनाच का निवडून द्यायचं? पाटलांनाच असं नाही, तानाजी पाटील हे असे व्यक्तिमत्व आहे की सगळ्या म्हणजे तरुणांना, युवकांना, परत ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना घेऊन काम करणारी व्यक्ती आहे ती. त्याच्यामुळं ह्या जिल्हा परिषदला सगळ्यांनी असं ठरवलं की तानाजी पाटलांनाच बहुमतानं विजय करायचं. आणि कसं असते, सरपंच जरी एका गावाचा झाला तर तो एका गावापुरता मर्यादित असतोय. पण ह्या जिल्हा परिषदेच्या ह्यातनं निवडून आलं तर हे 4-5 गावं सांभाळणारे तशी ती व्यक्ती पाहिजे, की 4-5 गावं सांभाळणारी व्यक्ती पाहिजे. एका गावापुरतं सरपंच काम करू शकतात, पण 5 गावं सांभाळणारी अशी व्यक्ती पाहिजे. त्यामुळं तसं कौशल्य किंवा तसा कामाचा तशी कामाची व्यक्ती ही लोकांना सगळं माहिती आहे. आताची लोक म्हणजे एवढी अडाणी नाही आहेत की कोणाला मतदान करायचं किंवा कोणाच्या सांगण्यावरून करायचं असं होऊ शकत नाही. कोण कामाचं आहे आणि कोण कामाचं नाही हे लोकांना चांगलं माहिती आहे. त्यामुळं सगळे लोक त्या दृष्टिकोनानं तानाजी पाटील साहेबांच्याच हे राहणार आणि त्यांचं तसं काम आहे. ह्या आमच्या जिल्हा परिषदच्या ह्यात मुळशिंग जिल्हा परिषद ह्यातनं ना की 5 गावात ते सरपंचांचं भरपूर सगळ्या लोकांना योगदान आहे. प्रत्येक वळवड्यात जर पुराच्या वेळेचं म्हणा, प्रत्येक गोष्टीत मुळशिंगीत तर त्यांचं नंदनवनच केलेलं आहे. आमच्या ह्या वाडद्यामध्ये पण सुद्धा त्यांचं भरपूर काम आहे. आता जिल्हा परिषद माध्यमातून जर संधी दिली तर अजून सगळ्या ह्या 5 गावांचं पण नंदनवन होणार 100%. बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जनतेतून त्यांना प्रतिसाद मिळतोय, काय असेल कारण याचं? त्यांची कामाचीच पद्धत तशी आहे. या गोष्टीत जर हे केलं ना की मगाशी बोललो की तुम्हाला की युवक असून दे, प्रत्येकाच्या अडीअडचणीला उभा राहणारा माणूस म्हणजे फक्त तानाजी पाटील. यावेळी पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती? दोन्ही पण, पक्ष पण बघून आणि व्यक्ती पण. कारण कसं आहे, राज्यात देशात सत्ता भाजपची आहे. इथं जर दुसऱ्या पक्षाचा जर हे आला तर इथं काम होऊ शकणार नाही. त्याच्यामुळं व्यक्ती बघून इथं तानाजी पाटलांना मतदान होणार आणि पक्ष बघून भाजप पण. कारण जर विकासाची गंगा देशातून, महाराष्ट्र राज्यातून जर आपल्या ह्या खेडोपाड्यात जर यायचे असेल तर हे इथंपर्यंत तानाजी पाटलांना निवडून द्यायचं किंवा म्हणजे व्यक्ती आणि हे पक्ष हे दोन्ही पण महत्त्वाचं आहे. एक जर झालं तर इथं पण होऊ शकत नाही, आपल्या खेड्यापाड्यांचा विकास होऊ शकत नाही. आणि मग नंतर कोणाला दोष द्यायचा नाही की माझ्या इथं काम झालं नाही, माझ्या इथं काम झालं नाही, असं होऊन चालणार नाही. जर हे आपल्या गावाचा विकास जर व्हायचा असेल तर तानाजी पाटलांना आणि पक्षाला म्हणजे व्यक्ती आणि पक्ष हे बघूनच मतदान व्हायला पाहिजे आणि हे 100% होणार. काय असेल 9 तारखेचा निकाल? तानाजी पाटील साहेब, भाजप. दादा तुम्हाला काय वाटते की युवा आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय भूमिका असणार आहे? हे तर आता वातावरण तर बघायला तर भाजपचं आहे, तानाजी पाटील दादांचंच आहे. कारण त्यांची काम करण्याची पद्धत हे तळागाळात घुसरून काम करण्याची त्यांची पद्धत आहे. लोक त्यांना मतदान करतील काय? 100% करणार. कसं काय? त्यांना कामाचा माणूस म्हणतात. आसपास इथं जेव्हा मुळशिंग गावात जवळपास कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. शाळेचं काम केलं 7.5 कोटीचं काम चालू आहे. मंदिराचं 1.25 कोटीचं काम चालू आहे. जेव्हा तर वड गावातनं मुळशिंग गावात थेट पाईपलाईनचा त्याने प्रश्न पूर्ण मिटवला. त्यामुळे पूर्ण गडमुळशिंग किंवा जिल्हा परिषद जी गाव आहेत ती पूर्ण तानाजी पाटला साहेबांनाच मतदान करणार याची मी ग्वाही देतो. किंवा येत्या 9 तारखेला निकाल हा तानाजी पाटलांचाच असणार आहे. लोक भाजपला मतदान करतील काय? 100% करणार. कसं काय? कारण काय देशात मोदी सरकार आहेत, राज्यात फडणवीस साहेब आहेत आणि आमच्या इथं कोल्हापूर जिल्ह्यात अमर माडिक साहेब आहेत. त्यांच्या नेतृत्व काम करणारे आमच्या तानाजी पाटील साहेब आहेत. जर वरनं आपला निधी पाहिजे असेल तर सत्ता आपली वरची पाहिजे, वर सत्ता आपली पाहिजे. तेव्हा आपला निधी आपला पूर्ण गावचा विकास व्हायचा असेल तर आपला वर सत्ता पाहिजे. तेव्हा माणूस आपला असं निवडायचा आहे की वरची सत्ता आहे जी आपल्याला खाली पाहिजे. तेव्हा तानाजी पाटील साहेबच इथं निश्चित 100% आहेत. या मतदारसंघात बघायला गेलं तर काय चुरस असणार आहे आगामी काळामध्ये? इथं म्हणलं तर तानाजी पाटील 100% लीड नाही, तुम्हाला आता मी इथं निश्चित करतो. काय वातावरण आहे इकडे, कोण बाजी मारला असं वाटते? आपल्या 38 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मान्य श्री तानाजी पाटील साहेब यांची बाजी मारल्याने गुलाल लागला आहे. आज रोजी आम्ही एक नागरिक म्हणून 100% सांगतो की तानाजी पाटील साहेबांना 9 तारखेला गुलाल लागलेला असणार आहे. लोक मतदान करतील का त्यांना? मतदान करणं हा विषय साईडला राहिला. आज पंचकृषीमध्ये तानाजी पाटील हे नेतृत्व सर्वसामान्यांना बघितलं आहे. तळागाळाच्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येकाच्या गरजूला
अडीअडचणीला उभा राहणारं नेतृत्व म्हणजे तानाजी पाटील. हे पंचकृषीत नाही तर तानाजी पाटील यांचं नावच जिल्हाभर त्यांच्या कामाच्या ह्याच्यातून आणि आमचे दक्षिणचे लाडके आमदार अमलसाहेब यांच्या कर्तृत्ववान नेतृत्व, त्यांच्या पाठीशी त्यांच्या डोक्यावर हात असणारे आमचे आमदार अमलसाहेबांचं डोक्यावर हात असणारे एक कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून तानाजी पाटील साहेबांच्याकडे बघितलं जातं. तर तो एक मोठा आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे की तानाजी पाटील साहेबांचं कामाची पद्धत, मग भले आज ते विद्यमान ह्याचे संचालक आहेत आपले राजाराम कारखान्याचे, त्यांची ती शेतकऱ्यांच्यापर्यंत तळागाळापर्यंत करण्याची कामाची पद्धत, ग्रामपंचायत लेवलला त्यांनी यशवंत जलसागर तलावासाठी 4 कोटी फंड आणलेला आहे. 7 कोटी फंड कमीत कमी आपल्या शाळेसाठी, आपल्या पंचकृषीमध्ये किंवा करवीरमध्ये एवढी मोठी शाळा नाही, एवढी मोठी शाळा 7 कोटी फंड लावला गेला आहे. त्याचप्रमाणे 1 फुटी पाईपलाईन नदीवरून थेट गावासाठी आणलेली आहे. एवढा मोठा वर्षाचा मोठा प्रदीर्घ काळ पाण्यापासून वंचित असणाऱ्या भागात ते महत्त्वाचा विषय तो मिटवलेला आहे त्यांनी. अशा अनेक कामं केलेली आहेत. त्यांची कामे अशी बोटा मोजण्यासारखी नाहीत. ते त्यांचं कार्य आणि कर्तृत्व हे जिल्हाभर पसरलेलं आहे. हे मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमातून. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत एक हाती आणि एक म्हणजे लीडनं येणारं सिटी तानाजी पाटील साहेबांची असणार आहे. कोण बाजी मारला असं वाटतंय काका तुम्हाला? तानाजी पाटील का त्यांचं कामच चांगलं आहे. बरोबर माणसाला घेऊन काम करणे, कुठल्याही कामात अडथळा आणणार नाही. चांगलं काम आहे. पहिल्यावर पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल यावेळी? व्यक्ती बघून होणारच, पण पक्ष बघून पण होणार. बरं, काय निकाल असेल? तानाजी पाटील भाजपच येणार. भाजप. तर आताच आपण मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील चव्हाणवाडी या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या गावाचा झालेला विकास, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आपण सविस्तरपणे जाणून घेतल्या. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दिनांक 7 फेब्रुवारीस मतदान, तर 9 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील चव्हाणवाडी या गावातील नागरिकांशी संवाद साधला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.